गुड मॉर्निंग. केमिकल कोऑर्डिनेशनमधला शेवटचा राहिलेला जो टॉपिक आहे छोटासा तो आपण कवर करतो. थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड आणि गोनॅड्स आणि पॅनक्रियास हे छोटेसे टॉपिक्स आहेत जे आपण आता ह्या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. प्रथम आपण पाहूयात की थायरॉइड ग्लँडचा MCQ आहे. इट इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड ऑफ द बॉडी. थायरॉइड ग्लँडचं एक्सटर्नल स्ट्रक्चर जे आहे इट इज लाईक अ बटरफ्लाय शेप्ड ग्लँड विथ 2 विंग्स. आणि हा जो आहे दिस इज द राईट लोब ऑफ द थायरॉइड ग्लँड, दिस इज द लेफ्ट लोब ऑफ द थायरॉइड ग्लँड. ही थायरॉइड ग्लँड कुठे लोकेटेड असते? नेकमध्ये, इन फ्रंट ऑफ द ट्रॅकिया. इथे वरती लॅरिंग्स असतो, इथे लॅरिंग्स, आणि इथे खाली ट्रॅकिया असतो खाली. ओके. सेंटरला राईट लोब आणि लेफ्ट लोबच्या सेंटरला जो कनेक्टिंग पार्ट आहे दॅट इज नॉन ग्लँड्युलर पार्ट. इट इज नोन ॲज इस्थमस. इस्थमस म्हणजे कनेक्टिंग टू डिफरंट पार्ट्स. ओके. या राईट आणि लेफ्ट लोब्समध्ये हॉर्मोन्स तयार होतात आणि स्टोअर पण होतात. ओके. ते हॉर्मोन्स कुठे स्टोअर होतात आणि कुठे तयार होतात ते त्याचा क्रॉस सेक्शन जर आपण घेतला तर आपल्याला लक्षात येईल. क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याला दिसतं आहे वेगवेगळे इथे राऊंड्स आहेत. या राऊंड्सला आपण म्हणतो फॉलिकल्स. 1 फॉलिकल, 2 फॉलिकल, 3 फॉलिकल असे वेगवेगळे फॉलिकल्स आहेत. आणि या फॉलिकल्सची जी बॉर्डर आहे इट इज फॉर्म्ड बाय cuboidal epithelium. Okay, and this cuboidal epithelium secretes various thyroid hormones. Okay, आणि ते हॉर्मोन्स सिक्रेट करून ते इथे सेंटरला स्टोअर केले जातात. हा जो सेंटरचा पार्ट आहे दिस पार्ट ऑफ द फॉलिकल इज नोन ॲज स्ट्रोमा. ह्या स्ट्रोमामध्ये थायरॉइड हॉर्मोन्स हे स्टोअर केले जातात. फॉलिकल्सच्या मध्ये जो एरिया असतो दिस इज नॉन ॲज इंटर फॉलिक्युलर रिजन. आणि त्याच्यामध्ये ह्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला दिसतात. ह्या सेल्सला म्हणतात पॅरा फॉलिक्युलर. पॅरा म्हणजे पॅरलल टू द फॉलिकल्स. पॅरा फॉलिक्युलर सी सेल्स. सी इज फॉर क्लिअर. ओके. सो ह्या सी सेल्स आहेत ज्या की क्लिअर सेल्स आहेत. ह्या सी सेल्सपासून पॅराथायरॉइड हॉर्मोन्स रिलीज होतात. त्याचं नाव आहे कॅल्सिटोनिन किंवा थायरोकॅल्सिटोनिन. ते आपण नंतर बघणार आहोत. ओके. सो थोडक्यात आपण पाहिलं की याचं स्ट्रक्चर कसं आहे. हा जो स्ट्रोमा आहे, स्ट्रोमामध्ये जे हॉर्मोन जमा होतं त्याच्यापासून एक लिक्विड बनतं. त्या लिक्विडला म्हणतात कोलॉइड. ओके. सो या स्ट्रोमाच्या आतमध्ये जो आहे तो आहे कोलॉइड नावाचं जिलेटिनस लिक्विड त्या ठिकाणी असतं. पुढे बघू की हे थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन जे आहे थायरॉइड हार्मोन्सचं ते कशा प्रकारे होतं. त्याची सुरुवात जी आहे ती हायपोथॅलॅमसपासून होते. हायपोथॅलॅमसमध्ये थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन एक आहे, आपण तो पाहिलेला आहे. तो थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन किंवा TRH हा ॲडिनो हायपोफायसिस म्हणजेच अँटेरियर पिच्युटरीकडे येतो. अँटेरियर पिच्युटरीकडून तो निघतो, त्याचं नाव आहे थायरोट्रॉपिन किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके. हा हार्मोन निघतो, तिथून तो जातो थायरॉइड ग्लँडकडे. थायरॉइड ग्लँडमधून निघतात वेगवेगळे थायरॉइड हॉर्मोन्स. थायरॉइड हॉर्मोन्स आर ऑफ 2 टाईप्स, T3 अँड T4. T4 इज ऑल्सो नोन ॲज थायरॉक्झिन. यांच्यामध्ये काही बेसिक डिफरन्सेस आहेत 2-3, ते आपण बघूयात. T3 त्याच्या नावातच आहे. T म्हणजे थायरॉइड हार्मोन, 3 म्हणजे काय ते आपण बघू. 3 इज फॉर ट्राय आयोडोथायरोनिन. म्हणजे काय की आयोडीनचे 3 मॉलिक्युल्स त्याच्याकडे असतात म्हणून त्याला म्हणतात T3. तर 4 आयोडीन ज्याच्याकडे असतील त्याला म्हणतील T4 म्हणजे टेट्रा आयोडोथायरोनिन. ओके. हा T3 जो आहे तो कमी अमाऊंटमध्ये सिक्रेट होतो आणि T4 जास्त अमाऊंटमध्ये सिक्रेट होतो. सो T4 इज द मेन थायरॉइड हार्मोन. T3
is not the main thyroid hormone. Okay, so T4 is the main thyroid hormone. T3 is more active, but T4 is less active. Okay, so T4 or thyroxine or tetraiodothyronine is the main thyroid hormone, but it is less active, and triiodothyronine is the rare thyroid hormone, but it is more active. हे हॉर्मोन्स T3 T4 हे हॉर्मोन्स कसे बनतात? ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एक अमायनो ॲसिड असतो, त्या अमायनो ॲसिडचं नाव आहे इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे. त्या अमायनो ॲसिडचं नाव आहे टायरोसिन. ऐकलं? टायरोसिन. ह्या टायरोसिन अमायनो ॲसिडला आयोडीन मॉलिक्युल्स अटॅच होतात. आयोडीन कुठून येतं? आपण जे मीठ खातो त्याच्यामधून आयोडीन येतं. आणि ज्या वेळेला ते आयोडीन याला अटॅच होतं या ठिकाणी इथे, त्यावेळेस त्याच्यापासून मोनो आयोडोथायरोनिन, मग डाय आयोडोथायरोनिन, मग ट्राय आयोडोथायरोनिन आणि मग टेट्रा आयोडोथायरोनिन असे 4 प्रकारचे मॉलिक्युल्स बनतात. ओके, आणि मग त्याच्यापासून T3 आणि T4 हॉर्मोन्स हे बनतात. तर थायरॉइड ग्लँडचे फंक्शन्स आपण पाहूयात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फंक्शन्स ऑफ थायरॉइड ग्लँडवरती शॉर्ट नोटसुद्धा येऊ शकते. थायरॉइड हार्मोन्स हे आपल्या बॉडीचं मेटॅबॉलिझम कंट्रोल करतात. सो आपल्या बॉडीचा जो बेसल मेटॅबॉलिक रेट आहे त्याला म्हणतात BMR. बेसल मेटॅबॉलिक रेट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेल जे काही मेटॅबॉलिझम करते. व्हॉट इज मेटॅबॉलिझम? मेटॅबॉलिझम इज सम टोटल ऑफ ऑल द केमिकल रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ द सेल्स. प्रत्येक सेलचं मेटॅबॉलिझम इज कंट्रोल्ड बाय द थायरॉइड हार्मोन्स T3 अँड T4. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन जे आपण पहिल्यांदा लिहायला पाहिजे. फर्स्ट फंक्शन जे लिहायचं ते आहे बेसल मेटॅबॉलिक रेट. मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन. इट ऑल्सो स्टिम्युलेट्स प्रोटीन सिंथेसिस इन द सेल्स, इन द रायबोसोम्स. प्रमोट्स द ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यूज. बॉडीची ग्रोथ होण्यामागे ग्रोथ हार्मोनसोबतच थायरॉइड हार्मोनचं पण इम्पॉर्टन्स आहे. टेम्परेचर रेग्युलेशन, दॅट इज इन्क्रीज्ड हीट. आपल्या बॉडीमध्ये जी हीट एनर्जी तयार होते, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स इन द मेटाबॉलिझम, दॅट इज बिकॉज ऑफ द थायरॉइड हार्मोन्स. ह्यालाच म्हणतात थर्मो रेग्युलेशन किंवा टेम्परेचर रेग्युलेशन. ॲक्शन ऑफ ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन इज increased action of adrenaline, therefore it increases heart rate and blood pressure. ओके, हे फंक्शन पुस्तकात दिलेलं नाही आहे, पण ह्याच्यावरून ते येतं, लक्षात घ्या. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स म्हणजे आपल्या बॉडीमधले जे वॉटर अँड इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स जो किडनीमुळे चालतो त्याला ह्याचा सपोर्ट असतो. अँड रेग्युलेट्स फिमेल मेन्स्ट्रुअल सायकल्स. ओके, सो हे झाले त्याचे फंक्शन. मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शनपासून ते लिस्ट इम्पॉर्टंट फंक्शन या सिक्वेन्सने त्याला लक्षात ठेवायचं. ह्या फंक्शन्समुळे त्याच्या ज्या डिसऑर्डर्स आहेत, जर हे थायरॉइड हार्मोन जर वाढलं तर काय होईल आणि कमी झालं तर काय होईल, हे या फंक्शनवरून आपल्याला सहज समजू शकतो. हायपरथायरॉइडिझम म्हणजे हे फंक्शन्स थायरॉइड हार्मोनची लेवल बॉडीमधली वाढली आहे, एवढी पाहिजे एवढी झाली, तर त्याचे काय साईड इफेक्ट होतील, काय त्रास होईल, त्याला आपण हायपरथायरॉइडिझममध्ये आणखी एक प्रकार आहे सिरियस, त्याचं नाव आहे ग्रेव्ज डिसीज. आपण हे फंक्शनवरून समजावून घेऊ की आपल्याला काय त्रास होऊ शकतो जर थायरॉइड हार्मोन्स वाढले. बेसल मेटाबॉलिझम कंट्रोल करतो. जर थायरॉइड हार्मोन वाढलं तर मेटाबॉलिझम काय होईल, वाढेल. मेटाबॉलिझम वाढलं याचा अर्थ एनर्जी लॉस वाढेल. एनर्जी लॉस इन द फॉर्म ऑफ हीट, मोर हीट विल बी प्रोड्युस्ड. सो त्या पेशंटमध्ये, त्या पर्सनमध्ये काय होईल, थायरॉइड हॉर्मोन्स वाढलेले असल्यामुळे त्या पर्सनमध्ये त्याला स्वेटिंग होणार, टेम्परेचर जास्त असल्यासारखं वाटणार, गरम होणार. मेटाबॉलिझम वाढत चाललं आहे पण त्याचं जेवण तेवढंच राहिलं आहे, म्हणून त्याचं काय होणार, वेट लॉस होणार, वजन कमी होणार. ओके, बॉडी टिश्यूची ग्रोथ झाली, त्याच्यामुळे त्याच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नको त्या ठिकाणी हे वाढणार, फॅट टिश्यू वाढते
विशेषतः डोळ्याच्या मागे त्याच्या शरीरामध्ये फॅट जमा होते डोळ्याच्या मागे, त्यामुळे डोळे असे बाहेर आल्यासारखे वाटतात, असे मोठे झाल्यासारखे वाटतात डोळे, त्याला ग्रेव्हज डिसीज म्हणतात. तसेच मेटाबॉलिझम वाढल्यामुळे त्या व्यक्तीचं वजन कमी होणार आहे, म्हणून वेट लॉस होणार आहे. आणि ऑफकोर्स ॲड्रेनालिन वाढलं त्यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरसुद्धा ह्या व्यक्तीमध्ये वाढणार आहे, म्हणजे हायपर टेन्शन ब्लड प्रेशरचा त्रास त्या व्यक्तीला सुरू होणार आहे. वॉटर इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स जो आहे तो इम्बॅलन्स होणार आहे, बिघडणार आहे, आणि मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये डिस्टर्बन्सेस होणार आहे. सो हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते हायपर थायरॉइडिझममुळे येऊ शकतात. तर आता हायपोथायरॉइडिझम, हायपो म्हणजे कमी, हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड हार्मोन्सची कमतरता झाल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात. 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये दिसू शकतात. पहिला आहे क्रेटिनिझम. क्रेटिनिझम म्हणजे काय की ज्या वेळेस प्रेग्नंट फिमेलने प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर आयोडीनयुक्त नमक घेतलेलं नसेल, जे आपण टी व्हीवर जाहिरात दाखवतो आयोडीनयुक्त नमक, ते जर घेतलेले नसेल, किंवा त्या बाळाला लहानपणापासून ज्यावेळेस मेंदूची वाढ होते त्या दरम्यान जर आयोडीनयुक्त मीठ त्याला भेटलेलं नसेल, तर त्याच्या मेंदूची वाढ जी आहे ती कमी प्रमाणात होते किंवा होत नाही, आणि तो व्यक्ती मेंटली रिटार्डेड राहतो, म्हणजे त्याला त्याच्या मेंदूची वाढ न झाल्यामुळे काही समजत नाही. दॅट इज नोन ॲज क्रेटिनिझम. सो वेन इज क्रेटिनिझम? इन द चाइल्डहुड. थायरॉइड हार्मोन डेफिशियन्सी इन द चाइल्डहुड लीड्स टू क्रेटिनिझम. मिक्झिडिमा. ॲडल्ट्समध्ये थायरॉइड हार्मोनची कमतरता झाली तर ॲडल्टमध्ये काही चेंजेस दिसू शकतात. काय चेंजेस दिसतील? मेंटल रिटार्डेशन तर होणार नाही, कारण मेंदूची वाढ झालेली आहे. तरी थोड्याफार प्रमाणामध्ये लक्षात ठेवणे या बाबतीमध्ये थोडीशी कमतरता होऊ शकते. त्या व्यक्तीमध्ये मेटाबॉलिझम कमी होतं, पण जेवण तेवढंच राहतं, त्यामुळे त्या व्यक्तीची वजन वाढतं, वेट गेन होतो आणि ओबेसिटी वाढतं. प्रोटीन सिंथेसिस आणि ग्रोथ जी आहे ती बॉडीची कमी होते, पण फॅट सिंथेसिस वाढते, त्यामुळे वेट गेन होतं. टेम्परेचर त्या व्यक्तीमध्ये कमी होते, म्हणून त्या व्यक्तीला थंडी वाजते आणि स्किन ड्राय पडते. हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर कमी होतो, कारण ॲड्रेनालिन कमी होतं, त्यामुळे त्या व्यक्तीला हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर कमीचा त्रास होतो. वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स परत बिघडतो आणि मेन्स्ट्रुअल सायकलसुद्धा बिघडतात. मेन्स्ट्रुअल सायकल्स डिलेड होतात, जास्त वेळानंतर 2 महिन्या 3 महिन्यानंतर येतात. दिस इज मिक्झिडिमा. त्या व्यक्तीचं हे नाव कशामुळे दिलेलं आहे की त्या व्यक्तीची स्किन जी आहे त्या स्किनमध्ये खूप सारा फॅट जमा होतं आणि स्किन जाड होते, नॅचरली जाड होऊन जाते, त्याला म्हणतात मिक्झिडिमा. लास्ट आहे सिम्पल गॉयटर. सिम्पल गॉयटर म्हणजे काय की ज्या व्यक्तींमध्ये जे डोंगराळ भागात राहतात आणि आयोडीनयुक्त नमक मीठ घेत नाहीत, तिथे त्या व्यक्तींच्या थायरॉइड ग्लँडला ती नॉर्मल आहे, त्याला थायरॉइड रिलीजिंग हार्मोन नॉर्मल भेटतो आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन नॉर्मल भेटतो आहे, पण थायरॉइड हार्मोन ट्राय आयोडो आणि टेट्रा आयोडो थायरोनिन तयार करण्यासाठी त्यांच्याकडे आयोडीन नाही आहे, कारण ते मिठातून भेटत नाही आहे. त्यावेळेला त्यांची थायरॉइड ग्लँड जे आहे ते स्टिम्युलेट होते, जास्त प्रमाणामध्ये स्टिम्युलेट होते आणि जास्त प्रमाणामध्ये हार्मोन तयार करायचा प्रयत्न करते, जेवढं जमेल तेवढं हार्मोन तयार करायचा प्रयत्न करते. त्यामुळे त्यांची जी ग्लँड आहे ती फुगते, सुजते आणि मोठी होते आणि गळ्यामध्ये त्यांच्या असं मोठी गाठ तयार होते. त्याला हिंदीमध्ये त्याला खिंगा असं म्हणतात आणि आपण त्याला गॉयटर असं म्हणतो. गॉयटर म्हणजे इथे थायरॉइड ग्लँड सुजणे. ओके. सो या सिंपल गॉयटरवरचा उपचार सिंपल आहे. जर आपण त्यांना आयोडीनयुक्त मीठ दिलं तर त्यांना थायरॉइड हॉर्मोन तयार करायला मदत होणार, त्यामुळे ते थायरॉइड ग्लँड सुजणार नाही आहे. ओके. आयोडीन कमी झालं की TSH वाढतो. ओके. हे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आहे याच्यामध्ये. ओके. सो हे आपण पाहिले की थायरॉइड ग्लँड अँड इट्स फंक्शन्स. ओके. सो त्या लेक्चरचा पुढचा पार्ट याच्यामध्ये आपण बघणार आहेत 2 हॉर्मोन्स, कॅल्सिटोनिन हार्मोन अँड पॅराथायरॉइड हार्मोन. कॅल्सिटोनिन दिस हार्मोन इज सिक्रेटेड बाय द पॅराफॉलिक्युलर C cells of the thyroid gland
and parathyroid hormone is released by the parathyroid gland, which has two superior and two inferior lobes. Okay, so calcitonin is the part of the thyroid hormone, thyroid gland, along with T3 and T4, calcitonin. These are the three hormones released by the thyroid gland. Parathyroid hormone is released by the parathyroid gland, which has two superior and two inferior lobes. Function. Calcitoninचं function आहे to lower the blood calcium and phosphorus concentration, and parathyroid hormone त्याच्या opposite आहे to increase the blood calcium and phosphorus concentration. मेकॅनिझम सुद्धा दोघांची अपोजिट आहे. कॅल्सिटोनिन काय करतो, इट इन्क्रीजेस द कॅल्शियम अँड फॉस्फरस अपटेक बाय द बोन्स, म्हणजे ब्लडमधला कॅल्शियम बोनमध्ये पाठवतो कॅल्सिटोनिन, आणि डिक्रीजेस कॅल्शियम अँड फॉस्फरस रिलीज फ्रॉम द बोन्स, आणि बोन्समधून सुटणारा किंवा निघणारा कॅल्शियम फॉस्फरसला कमी करतो. तर पॅराथायरॉइड काय करतो, त्याच्या अपोजिट इन्क्रीजेस कॅल्शियम रिलीज फ्रॉम द बोन्स, हा डिक्रीजेस तर हा इन्क्रीजेस, आणि आपल्या फूडमधलं डाएटमधलं कॅल्शियम जो आहे तो इंटेस्टाईनमधून ॲब्सॉर्ब करायला मदत करतो पॅराथायरॉइड हार्मोन. तसंच डिक्रीजेस कॅल्शियम लॉस इन द युरिनमध्ये जो कॅल्शियम लॉस होतो आहे त्याला तो डिक्रीज करतो. सो अपोजिट मेकॅनिझम्स ऑफ ॲक्शन आहेत. जर डेफिशियन्सी झाली किंवा कमतरता झाली, हायपोसिक्रेशन जर झालं तर फंक्शन आहे डिक्रीज ब्लड कॅल्शियम, तो होणार इन्क्रीज ब्लड कॅल्शियम. तर ह्याच्यामध्ये होणार डिक्रीज ब्लड कॅल्शियम. डिक्रीज ब्लड कॅल्शियममुळे काय होणार, ह्याच्याने खूप फरक नाही पडणार, ह्याच्याने खूप मोठा फरक पडतो. जर ब्लड कॅल्शियम डिक्रीज झालं तर आपल्या हातापायांना वात येतो, वात असं हातपाय असे कडक होतात, त्याला आपण म्हणतो टिटेनिंग, त्याला म्हणतात हायपोकॅल्सिमिक टिटेनिंग किंवा पॅराथायरॉइड टिटेनिंग. जर हायपरसिक्रेशन किंवा एक्सेस झालं तर कॅल्सिटोनिनमुळे होईल की ब्लड कॅल्शियम डिक्रीज होणार, पण हा त्याला अपोज करणार आणि हा ते वाढवणार. ओके. जर पॅराथायरॉइड हार्मोन एक्सेस झालं तर मात्र डेंजरस परिणाम होऊ शकतात. डिमिनरलायझेशन ऑफ द बोन्स, म्हणजे बोनमधलं कॅल्शियम आणि फॉस्फरस रिलीज होईल आणि लॉस होईल, आणि त्याच्यामुळे ब्लडमधलं कॅल्शियम वाढेल. त्याचा परिणाम काय होईल की बोन्स विल बिकम सॉफ्ट, there will be bending or fracture of the bones. This disease where the bones become soft is known as osteoporosis. It is found in the old age males as well as females after the menopause. So हे आपण पाहिले की differences between calcitonin and parathyroid hormones. Next आहे adrenal gland. आपण इथे बघू शकता की this is the structure of adrenal gland. Okay. It is slightly pyramid shaped small pink color gland present on the top of the kidneys. त्याचा आपण क्रॉस सेक्शन घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन पार्ट दिसतील. एक आहे आउटर पार्ट विच इज नोन ॲज कॉर्टेक्स. आउटर पार्ट इज नोन ॲज ॲड्रिनल कॉर्टेक्स, आणि इनर पार्ट इज नोन ॲज ॲड्रिनल मेडुला इज द इनर पार्ट. हे कॉर्टेक्स आणि मेडुला करून वेगवेगळे हॉर्मोन्स रिलीज होतात. कोणते कोणते हॉर्मोन्स रिलीज होतात, कसे रिलीज होतात ते आपण ह्या चार्टमध्ये बघणार आहोत. ओके. हा जे ॲड्रिनल ग्लँड आहे ह्याचं आपण क्रॉस सेक्शन घेतल्यावर त्याचे आपल्याला टोटल 4 पार्ट दिसतात. त्यापैकी पहिले 3 पार्ट जे आहेत ते कॉर्टेक्समधले आहेत. नंबर 1 झोना ग्लॉमेरुलोसा, नंबर 2 झोना फॅसिक्युलाटा, अँड नंबर 3 झोना रेटिक्युलरिस. हे तिन्हींचा मिळून बनतो ॲड्रिनल कॉर्टेक्स, आणि जो आतला पार्ट आहे त्याचं नाव आहे ॲड्रिनल मेडुला. असे टोटल 4 पार्ट्स पडतात. प्रत्येक पार्टमधून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स येतात आणि त्यांचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत. झोना ग्लॉमेरुलोजामधून येतात हॉर्मोन्स मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स. जे पण हॉर्मोन्स कॉर्टेक्समधून येतात त्यांचं नाव आहे कॉर्टिकॉइड्स. ओके. तर मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स, मिनरल म्हणजे सोडियम, पोटॅशियम, फॉस्फेट, कॅल्शियम एटसेट्रा एटसेट्रा. एक्झाम्पल आहे अल्डोस्टेरॉन. मिनरॅलोकॉर्टिकॉइड असल्यामुळे त्याचं फंक्शन आहे सोडियम पोटॅशियम बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, ब्लड प्रेशर, ब्लड व्हॉल्यूम मेंटेनन्स. नॉर्मली हे काम त्या हॉर्मोनचं आहे. एक्झाम्पल आहे अल्डोस्टेरॉन. झोना फॅसिक्युलाटा 2 नंबरचा आहे लेअर. त्याच्यामधून येतात ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ग्लुको म्हणजे ग्लुकोज म्हणजे ब्लड शुगर म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. एक्झाम्पल कॉर्टिसोल. त्याचं फंक्शन आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम.
टू इन्क्रीज द ब्लड ग्लुकोज प्लस ॲडिशनली इम्युनोसप्रेसिव्ह त्याचं फंक्शन आहे, ते आपल्या शरीरातील अँटीबॉडीजचं प्रोडक्शन कमी करतं. त्यामुळे हे हॉर्मोन जे आहे ते ॲलर्जिक सिच्युएशनमध्ये ज्या ठिकाणी ॲनाफायलेक्सिस होतो, सिव्हिअर ॲलर्जी होते, त्या ठिकाणी ह्या हॉर्मोनचे इंजेक्शन देता येतात. प्लस हे हॉर्मोन जे आहे ते इमर्जन्सीसाठी आपल्या बॉडीला प्रिपेअर करतं, कारण ते ब्लड ग्लुकोज वाढवतं आणि इम्युनिटी कमी करतं. थर्ड लेअर आहे झोना रेटिक्युलरिस. ह्याच्यामधून बाहेर पडतात सेक्स कॉर्टिकॉइड्स, त्यांनाच म्हणतात गोनॅडो कॉर्टिकॉइड्स. एक्झाम्पल्स आहेत अँड्रोजन्स अँड इस्ट्रेडिओल्स. हे हॉर्मोन्सचं काय काम आहे? इट मेंटेन्स द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन बोथ मेल्स अँड फिमेल्स. लास्ट आहे ॲड्रिनल मेडुला. ॲड्रिनल मेडुलामधून 2 हॉर्मोन्स बाहेर पडतात. ॲड्रिनालिन म्हणजेच इपिनेफ्रिन अँड नॉर ॲड्रिनालिन म्हणजेच नॉर एपिनेफ्रिन. ॲड्रिनालिन इज अन इमर्जन्सी हॉर्मोन. इट प्रिपेअर्स आवर बॉडी फॉर द फाईट ऑर फ्लाईट ऑर फ्राईट सिच्युएशन. फाईट म्हणजे लढणे, फ्लाईट म्हणजे पळून जाणे आणि फ्राईट म्हणजे भीती वाटणे. ओके. ॲड्रिनालिन रिलीज झाल्यावर आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट होते. सिम्पॅथेटिक सिस्टीमचं फंक्शन आपण मागे पाहिलं. नॉर ॲड्रिनालिन रेग्युलेट्स द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन्स. नॉर्मली तुम्ही आराम करत असताना तुमचं नॉर्मल ब्लड प्रेशर जो आहे तो नॉर ॲड्रिनालिनमुळे मेंटेन होतो. तर इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये तो ॲड्रिनालिनमुळे मेंटेन केला जातो. जर ह्या हॉर्मोन्स कमी जास्त प्रमाण झालं किंवा हायपोसिक्रेशन हायपरसिक्रेशन झालं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो? जर मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं हायपोसिक्रेशन झालं तर एक आजार होतो. त्या आजाराचं नाव आहे ॲडिसन्स डिसीज. ॲडिसन डिसीजमध्ये काय होईल की सोडियमचं प्रमाण कमी होईल, पोटॅशियमचं प्रमाण वाढेल, त्यामुळे ब्लड प्रेशर ब्लड व्हॉल्यूम कमी होईल, तसेच ब्लड ग्लुकोजसुद्धा कमी होईल, कारण हे दोन्ही पण कमी झालेले आहेत. ओके. आणि त्या व्यक्तीला काय होईल? थकवा येईल, ब्लड प्रेशर कमी होईल, ब्लड ग्लुकोज कमी होईल, त्यामुळे तो व्यक्ती काय होईल? थकून जाईल लवकर. ओके. दुसरा आजार आहे त्याचं नाव आहे कुशिंग्ज सिंड्रोम. कुशिंग सिंड्रोममध्ये काय होईल तर ग्लुकोकॉर्टिकॉइड प्लस थोड्या प्रमाणात मिनरलोकॉर्टिकॉइड्स हे एक्सेस प्रमाणामध्ये वाढतात, त्यामुळे ब्लडमध्ये एक्सेस ग्लुकोज तयार होतो, एक्सेसिव्ह इम्युनोसप्रेशन होतं आणि सोडियम पोटॅशियमचा बॅलन्स बिघडतो, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ओके. ॲडिसन्समध्ये ब्लड प्रेशर कमी झालं होतं, कुशिंग्समध्ये ब्लड प्रेशर वाढतं आहे. ओके. जर हे हॉर्मोन्स कमी जास्त प्रमाणात झाले तर हे जास्त झाले तर फिमेल्समध्ये चेहऱ्यावरती केस वाढणार, अंगावरती केस वाढणार, जे नॉर्मली कमी प्रमाणात असतात, त्याला म्हणतात व्हिरिलिझम. आणि मेल्समध्ये जर असं झालं तर मेल्समध्ये ब्रेस्टची साईज वाढणार, त्याला आपण म्हणतो गायनिकोमॅस्टिया. जर ॲड्रिनल मेडुलाचे हॉर्मोन्स कमी झाले, जर ॲड्रिनालिन कमी झालं तर ब्लड प्रेशर कमी होणार, फ्लाईट और फ्राईट रिस्पॉन्स जो आहे तो कमी होणार आहे, आणि नॉरॲड्रिनालिन कमी झाल्यामुळे नॉर्मल ब्लड प्रेशरसुद्धा कमी होणार. सो सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी गडबड होणार आहे. हे आपण पाहिलं आहे ॲड्रिनल ग्लँड अँड इट्स फंक्शन्स. पॅनक्रियास ग्लँड आहे. पॅनक्रियास ग्लँड इज अ मिक्स ग्लँड. इट हॅज बोथ एक्झोक्राईन ॲज वेल ॲज एंडोक्राईन कंपोनंट्स. एक्झोक्राईन म्हणजे की जे हॉर्मोन्स लोकली डक्टमध्ये रिलीज होतात, आणि एंडोक्राईन की जे ब्लडमध्ये रिलीज होतात आणि डिस्टंट ऑर्गन्सला इफेक्ट करतात. तर ह्या पॅनक्रियासमध्ये जो एंडोक्राईन पार्ट आहे दॅट इज डेव्हलप्ड फ्रॉम द एंडोडर्म अँड द सेल्स आर नोन ॲज आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. त्यामध्ये 4 प्रकारच्या सेल्स असतात. अल्फा सेल्स 20%, बीटा सेल्स 70% and delta and F cells 5% each. त्यापैकी most important function is by the beta cells of Langerhans. Alpha cells secrete hormone known as glucagon. Hormone known as glucagon. हा ग्लुकॅगॉन काय करतो? ब्लड ग्लुकोज लेवल वाढवतो. ज्या वेळेस आपल्याला भूक लागते आणि ब्लडमध्ये शुगर लेवल कमी असते, आपल्या सेल्सला ग्लुकोज आवश्यक आहे पण सेल्सला ग्लुकोज भेटत नाही आहे, त्यावेळेस ग्लुकॅगॉन ॲक्टिवेट होतो आणि तो लिव्हरमधला ग्लुकोज काढून आणतो आणि ब्लडमध्ये देतो, जिथून काय आपल्या सेल्सला भेटतं. म्हणजे ज्यावेळेस आपण 4-5 तासांपेक्षा जास्त वेळ काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस हा हॉर्मोन ॲक्टिवेट होणार आहे. दुसरा आहे इन्शुलिन. हा इन्शुलिन तुमचं जेवण झाल्याबरोबर ॲक्टिवेट होतो.
जेवण झाले की लगेच हा हॉर्मोन ॲक्टिवेट होतो आणि आपली ब्लड लेवल एक नॉर्मलच्या थोडीशी पलीकडे गेली, जेवण झाल्याच्या नंतर डायजेशन झाल्याच्या नंतर ब्लड ग्लुकोज लेवल वाढतं, त्यावेळेला इन्शुलिन सिक्रेट होतो आणि तो ते ब्लड लेवलला कमी करतो, कारण ब्लडमध्ये तेवढ्या ग्लुकोजची आवश्यकता नाही आहे. येत्या 4-5 तासासाठी एवढी ग्लुकोज लेवल सफिशियंट आहे. तर मग हा इन्शुलिन उरलेला जे एक्स्ट्रा ब्लडचं ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजला लिव्हरमध्ये पाठवून देतो, लिव्हर आणि मसल्समध्ये पाठवून देतो. ओके, सो इट डिक्रीजेस द ब्लड ग्लुकोज. ओके, सो दोघांचे फंक्शन्स काय झाले, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी झाले. ब्लड ग्लुकोज लेवल वाढली की इन्शुलिन येणार आणि कमी करणार, ब्लड ग्लुकोज लेवल कमी झाली की ग्लुकेगॉन येणार, वाढवणार. डेल्टा सेल्समधून येतो सोमॅटोस्टॅटिन, तो ह्या दोघांना पण इनिबिट करतो. ओके, आणि लास्टली आहे एफ सेल्समधून पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड, की जो हार्मोन डिक्रीजेस द रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस विच इज द एक्झोक्राईन ज्यूस फॉर डायजेशन. ओके, आता याच्यामुळे आजार काय होऊ शकतात, ह्या दोघांमुळे काही आजार जनरली होत नाहीत. जर इन्शुलिनची कमतरता झाली तर ब्लड ग्लुकोज लेवल कमी होणार नाही, म्हणजेच रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढेल, विच इज नोन ॲज डायबेटिस मेलिटस. हा जो डायबिटीस आहे, डायबिटीस इज ऑफ 2 टाइप्स, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 म्हणजे काय, की ज्यावेळेस इन्शुलिनची कमतरता झालेली आहे, कारण बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स आर डॅमेज्ड ऑर ॲबसेंट ऑर इन्फेक्टेड ऑर समथिंग लाईक दॅट, त्यामुळे इन्शुलिनच कमी झालेलं आहे. ह्या व्यक्तीला इन्शुलिन दिलं की त्या व्यक्तीचे त्रास कमी होणार, परत इन्शुलिन संपणार, परत इन्शुलिन द्यावं लागणार. सो टाईप 1 डायबिटीस असलेल्या व्यक्तीला सारखे इन्शुलिनचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात. ओके, आणि हा आजार जनरली लेस दॅन 40 इयर्स किंवा चिल्ड्रेनमध्ये किंवा यंग ॲडल्ट्समध्ये दिसतो. टाईप 1 डायबिटीस ज्यांच्यामध्ये इन्शुलिनची जन्मापासूनच कमतरता झालेली आहे, कारण सेल्सच खराब झालेले आहेत किंवा सेल्स अस्तित्वातच नाही आहेत. दुसरा टाईप 2 डायबिटीस हा आफ्टर 40 इयर्स म्हणजे ओल्ड पेशंट्समध्ये दिसतो. यामध्ये इन्शुलिन नॉर्मल आहे, डेल्टा बीटा सेल्स नॉर्मल आहेत, पण त्या इन्शुलिन ब्लड ग्लुकोज लेवलला कमी करण्यामध्ये अपयशी ठरत आहे. का बरं, बिकॉज देअर इज इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा सेन्सिटिव्हिटी टू इन्शुलिन इज रिड्यूस्ड. ओके, सो टाईप 1 टाईप 2 मधला फरक लक्षात आला. सो टाईप 1मध्ये इन्शुलिनची कमतरता आहे, इन्शुलिन दिलं की पेशंटला बरं वाटतं आणि सिम्पटम्स कमी होतात, ब्लड ग्लुकोज कमी होतं. तर टाईप 2मध्ये कितीही इन्शुलिन दिलं तरी फरक पडत नाही, त्यांना इन्शुलिन सोडून इतर वेगळ्या प्रकारचे गोळ्या औषधं द्यावे लागतात. लक्षात आलं. म्हणून टाईप 1 डायबिटीज इज नोन ॲज इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस, तर टाईप 2 इज नोन ॲज नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. लक्षात येते. ओके, सो आपण पाहिलं की पॅनक्रियास अँड इट्स फंक्शन्स. पुढचे एंडोक्राइन ग्लँड आहे गोनॅड्स. गोनॅड्स म्हणजे मेलमध्ये टेस्टिस अँड फिमेल्समध्ये ओव्हरीज. आधी टेस्टिसचं बघूयात, त्यामधून येतो टेस्टोस्टेरॉन. इट इज ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन LH which is also known as ISPSH, interstitial cell stimulating hormone, from the pituitary gland GnRH मुळे तो रिलीज होतो. हा जो टेस्टोस्टेरॉन आहे, इट इज सिक्रेटेड बाय द Leydig cells of the testis. Leydig cells of the testis पासून हा टेस्टोस्टेरॉन रिलीज होतो. इट लीड्स टू secondary sexual characters in the males. What are the secondary sexual characters in the males? Development of facial hair, increase in height and weight, masculine features, or development of the bones and muscles in the males. Then development of the deep voice in the males. Okay. Enlargement and development of the external genitalia, and also production of semen in the testes. These are the secondary sexual characters in the males, which are due to testosterone. It also helps in the maintenance of the testis.
routine functions and secretions of the testes are maintained by the testosterone. Now, about the ovaries, they secrete 4 different hormones. First and most important is estrogen, which is secreted from the developing follicle due to influence of FSH, which is released from the anterior pituitary. FSH is follicle stimulating hormone, which leads to secretion of estrogen from the follicle of the ovaries, and it leads to formation of secondary sexual characters in the females. What are the secondary sexual characters in the females? It is the development of mammary glands or the breasts, also development of the menstrual cycle, and then voice of the females is different from the males. Okay, skin and other features of the females are different from the males. They are the secondary sexual characters in the females. Okay, then other hormone is progesterone, which is released from the corpus luteum, okay, under the influence of LH, that is luteinizing hormone. हे जे सगळ्या गोष्टी ह्या आपण रिप्रोडक्शन इन ह्युमन्स या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत सेपरेटली. आता फक्त आपण त्याचा ओव्हरव्ह्यू करतोय. ह्या प्रोजेस्टेरॉनचं फंक्शन काय आहे की इट लीड्स टू थिकनिंग ऑफ द एंडोमेट्रियम. Therefore, it prepares the endometrium for implantation of the fertilized ovum. जर fertilized ovum ओव्हरीकडून आला तर त्याची इम्प्लांटेशनसाठी तो एंडोमेट्रियमला तयार करून देतो. ऑल्सो इट इनिबिट्स द युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स ड्युरिंग द प्रेग्नन्सी ऑफ 9 months and development of the mammary gland of the females in the pregnancy. हे फंक्शन्स आहेत प्रोजेस्टेरॉनचे. थर्ड इज रिलॅक्सिंग. हा रिलॅक्सिंग काय करतो? हा कॉर्पस ल्युटियमकडून रिलीज होतोय ॲट द एंड ऑफ द प्रेग्नन्सी. तो काय करतो? 2 ठिकाणी रिलॅक्सेशन करतो. फर्स्ट इज युटेराइन सर्विक्सला तो रिलॅक्स करतोय, म्हणजे बेबीला बाहेर येण्यासाठी मदत होईल. प्लस पेल्विक गर्डल, पेल्विक मसल्स, लिगामेंट्स यांना तो काय करतो? रिलॅक्स करतो फॉर इझी बर्थ ऑफ द बेबी ड्युरिंग डिलिव्हरी. लास्ट आहे इनहिबिन. इनहिबिन इज रिलीज्ड फ्रॉम द कॉर्पस ल्युटियम. ओके, and it inhibits the FSH and GnRH production. FSH is follicle stimulating hormone. त्याचं प्रोडक्शन तो इनिबिट करतोय. सो इन शॉर्ट दीज आर द हॉर्मोन्स फ्रॉम द गोनॅड्स. सो नेक्स्ट other endocrine glands, in which there is placenta. Placenta is a temporary endocrine gland because it is found only during the pregnancy. Okay, what is a placenta? Placenta हा एक युटेरसच्या आतून आलेला एक लेअर असतो की जो मदरकडून आलेला न्यूट्रिशनचा सप्लाय हा बेबीला प्रोव्हाइड करतो आणि बेबीकडून आलेले एक्सक्रीशन हे मदरच्या ब्लडमध्ये मिक्स करतो. सो प्लासेंटा इज फाउंड ओनली ड्युरिंग द 6 to 7 months of the late pregnancy. Placenta secretes following 4 hormones. First is human chorionic gonadotropin or beta HCG, okay, which is also found in the urine, okay, which leads to a test which is known as urine pregnancy test. Okay, तर हे जे ह्युमन कोरोनिक गोनाडोट्रोपिन हे प्लासेंटामधून रिलीज होतं आणि ते फिमेल्समध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी पूर्ण ब्लडमध्ये पसरतं. बट त्याचबरोबर ते किडनीमधून युरिनच्या द्वारे एक्सक्रीट पण होतं आणि ते युरिनमध्ये सापडू शकतं. आणि त्याच्यावरून एक टेस्ट डेव्हलप झालेली आहे, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट. युरिनची टेस्ट केल्यावर त्याच्यामध्ये ती टेस्ट पॉझिटिव्ह जर आली तर प्रेग्नन्सी असते. दुसरे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अँड ह्युमन प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन. हे हॉर्मोन्स प्लासेंटाकडून रिलीज होतात आणि त्यांचे काय फंक्शन आहे तर ते एंडोमेट्रियमचं जे थिकनेस आहे ज्याच्यामुळे ते बेबी वेल प्रोटेक्टेड आणि नरिश्ड आहे, ॲम्नियोटिक फ्लुइड सिक्रेट होतं आहे, ते मेंटेन केलं जातं. प्लस युटरसचे कॉन्ट्रॅक्शन्स प्रिव्हेंट केले जातात. त्यामुळे इट हेल्प्स द प्रेग्नन्सी मेंटेनन्स ऑफ द प्रेग्नन्सी. ओके, द प्लासेंटा अँड इट्स हॉर्मोन्स. किडनीकडून 3 प्रकारचे सिक्रेशन्स येतात. फर्स्ट इज रेनिन, which helps in maintenance of blood pressure.
ब्लड प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी या रेनिनचा उपयोग होतो. एरिथ्रोपोएटिन ब्लड सिंथेसिस मध्ये हेल्प करतो. एरिथ्रो म्हणजे आरबीसीज रेड कलर, पोएटिन म्हणजे तयार करणे सिंथेसिस, आणि कॅल्सिट्रायॉल इज व्हिटॅमिन D3. ओके, सो हा व्हिटॅमिन जो आपल्या बोन्सला बळकटी आणि स्ट्रेंथ देतो. हार्टमधून एक छोटासा हार्मोन येतो, त्याचं नाव आहे ANF, ॲट्रियल म्हणजे राईट ॲट्रियममधून येतो. नॅट्रियुरेटिक फॅक्टर. नॅट्री म्हणजे सोडियम, युरेटिक म्हणजे युरिनमधून बाहेर टाकणे. सो इट लीड्स टू एक्सक्रिशन ऑफ सोडियम बाय द किडनीज इन द युरिन. सोडियम त्याने शरीरातून बाहेर काढून टाकलं की त्याच्यासोबत पाणीसुद्धा निघून जातं, आणि त्यामुळे शरीरातलं ब्लड व्हॉल्यूम कमी होतं आणि ब्लड प्रेशर कमी होतं. सो ब्लड प्रेशर हे ॲट्रियममध्ये मोजलं जातं. त्याच्यातून जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर ANF सिक्रेट केला जातो, तो किडनीमध्ये जातो आणि तिथून तो सोडियमला बाहेर काढून टाकतो, त्याच्यासोबत पाणीसुद्धा निघून जातं आणि त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं. सो ही आपल्या बॉडीची इनबिल्ट ब्लड प्रेशर कंट्रोल मेकॅनिझम आहे. Lastly, the hormones or secretions of the gastrointestinal tract, that means the stomach, intestine, gallbladder, liver, pancreas, intestines, etc. First is gastrin. Gastrin is secreted by the cells, G cells of the stomach. ज्या वेळेस स्टमकमध्ये जेवल्याच्या नंतर फूड जमा होतो, त्या प्रेशरमुळे ह्या G सेल्स ॲक्टिवेट होतात आणि त्यांच्यातून गॅस्ट्रिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो. तो P सेल्सकडे जातो, पॅरायटल सेल्सकडे, आणि तिथे जाऊन तिथून HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करण्यामध्ये त्याला मदत करतो. सिक्रेटिन आहे. सिक्रेटिन स्टिम्युलेट्स फॉर द सिक्रेशन ऑफ बाईल फ्रॉम द लिव्हर, बाईल ज्यूस फ्रॉम द लिव्हर अँड पॅन्क्रिएटिक ज्यूस फ्रॉम द पॅन्क्रियाज. सिक्रेशनसाठी, सिक्रेटिन सिक्रेशनसाठी. कोलेसिस्टोकायनिन पाठ नाही करायचे, लक्षात घ्यायचे. कोले म्हणजे बाईल किंवा गॉल, सिस्टो म्हणजे सॅक और पिशवी, आणि कायनिन म्हणजे मूवमेंट. सो कोले इज गॉल. ओके, सो हां, पॅन्क्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन होतं आहे सिक्रेटिनमुळे. ठीक आहे, तिथपर्यंत आपण पाहिलं. तर कोलेसिस्टोकायनिन हा जो आहे पॅन्क्रिओझायनिन असं सुद्धा त्याचं नाव आहे. कोले म्हणजे गॉल, सिस्टो म्हणजे ब्लॅडर, कायनिन म्हणजे मूवमेंट. सो गॉल ब्लॅडर मूवमेंटसाठी असलेला जो हॉर्मोन आहे त्याचं नाव आहे कोलेसिस्टोकायनिन. तर पॅन्क्रियाजवरती पॅन्क्रियाजची ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जो हॉर्मोन आहे त्याचं नाव आहे पॅन्क्रिओझायनिन. ओके, तर मग हा काय करेल? मूवमेंट ऑफ गॉल ब्लॅडर करेल, म्हणजे रिलीज ऑफ बाईल फ्रॉम द लिव्हर. ओके, हा करेल सिक्रेशन, हा करेल रिलीज. सिक्रेशनसाठी सिक्रेटिन, आणि जो सिक्रेट झालेला आहे त्याच्या रिलीजसाठी, फक्त सोडण्यासाठी, तो आहे कोलेसिस्टोकायनिन. तर पॅन्क्रिएटिक ज्यूस सोडण्यासाठी असेल पॅन्क्रिओझायनिन. ओके, लास्ट आहे गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड और एंटेरोगॅस्ट्रोम. हा काय करतो? हा इनिबिटरी आहे. कोणाला इनिबिटरी आहे? गॅस्ट्रिक म्हणजे स्टमकला. सो इट स्लोज द गॅस्ट्रिक कॉन्ट्रॅक्शन्स अँड इनिबिट्स द सिक्रेशन ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, सो अशा प्रकारे आपण पाहिलं की हॉर्मोन्स आणि त्याचे फंक्शन्स आणि वेगवेगळे हॉर्मोन्स हे आपण पाहिलेत.